तणाव व्यवस्थापन. तणाव म्हणजे नेमकं काय? तर आपण मन, बुद्धी आणि विचाराने अस्थिर असणे किंवा जीवनामध्ये एक अचानक असा बदल होणे, घडणे किंवा त्या मार्गावर आपण जाणे की ज्या ठिकाणी आपली आत्मशांती किंवा मनशांती ही संपुष्टात येण्याच्या मार्गावर जाते. म्हणजे तणाव ही अशी बाब आहे की ज्यामुळे जीवनात अशांती निर्माण होते. परंतु जीवन जगत असताना आपण काय अर्जित केलं पाहिजे आणि काय अर्जित करतोय ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. जीवन जगत असताना आपल्याला आपल्या तणावाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. मुळात तणाव हा जीवन विघातक असतो, परंतु हा जीवन विघातक असणारा तणाव हा वेळोवेळी कमी करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. जीवनामध्ये तणाव नाही असा कोणीही व्यक्ती असू शकत नाही. ताणतणाव ह्या जीवनाच्या अविभाज्य बाबी आहे. त्यापासून कोणीही वंचित किंवा दूर राहू शकत नाही. परंतु त्या अनुषंगाने किंवा ताणतणाव आहे म्हणून ताणतणावामध्ये जाणे हा त्याला मार्ग नाही किंवा पर्याय नाही. कितीही ताणतणाव असला तरी त्याचं योग्य व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. ते समजलं पाहिजे आणि समजण्यापेक्षाही त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर मार्गक्रमण करता आलं पाहिजे. तणावाला दूर घेऊन जाणाऱ्या किंवा तणाव संपुष्टात आणणाऱ्या जीवनातील महत्त्वाच्या बाबी ह्या आपल्याला त्या त्यावेळी समजल्या पाहिजे. त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या जीवनामधला तणाव संपुष्टात आणता आला पाहिजे. तणावाचं व्यवस्थापन हे कौशल्य आहे. हे कौशल्य जीवनामध्ये ज्याला अर्जित करता आलं त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा व्यथा, व्याधी किंवा अडचण ही नसते. कारण तणाव हेच सगळ्या समस्यांचं मूळ असतं आणि तणाव निर्माण झाल्यानंतरच जीवनामध्ये सगळ्या समस्या जन्माला येतात किंवा त्या आपापलं स्वरूप प्रकट करून त्याचा विस्तार करतात. पण त्या अनुषंगाने या सर्व बाबी होणार नाही किंवा त्या दिशेने जाणार नाही. याच्यासाठी आपल्याला त्यावेळी त्या अनुषंगाने त्या तणावाचं व्यवस्थापन करता आलं, त्याला योग्य दिशा देता आली, तणावाचं व्यवस्थापन आनंदात करता आलं किंवा एक वेगळ्या ऊर्जेमध्ये करता आलं तर जीवनाचं हित होतं. तर त्या अनुषंगाने जर आपण त्या तणावाचं व्यवस्थापन योग्य केलं नाही तर तो तणाव प्रकट होऊन त्याचं विकराळ रूप धारण करणार आणि आपण त्यामधून आपल्या हातून कोणतं तरी चुकीचं कृत्य किंवा कार्य होईल. म्हणून नेहमीच तणावाचं व्यवस्थापन योग्य वेळी, योग्य कालखंडामध्ये आणि योग्य पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तणाव कोणत्याही प्रकारचं आपलं नुकसान करणार नाही म्हणून आपण सदैव सजग असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम आवश्यक आहे. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे अविचार आपलं स्थान ग्रहण करून विस्तृत रूप धारण करणार नाही याच्यासाठी आपली बैठक, वाचन आणि सहविचार हे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे किंवा आपण वारंवार आध्यात्मिक विचाराच्या सानिध्यात असलं पाहिजे किंवा संतांचं साहित्य जे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे ते आपण वारंवार म्हणजे अनुभवण्याचं, वाचण्याचं किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे आध्यात्मिक ज्ञानातील प्रकार आहेत ते समजून घेतले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे, त्या दिशेने हे केलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या मध्ये आपण जर या प्रक्रियेमध्ये राहिलो, एक तर शारीरिक मेहनत, त्याच्यानंतर जे निकृष्ट दर्जाचे किंवा शरीर विघातक असे विचार आहेत किंवा जे अनावश्यक विचार आहेत त्यांना मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात थारा न देणे किंवा त्यांची मनात साठवणूक न करणे. तर या पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं तर निश्चितच आपण तणावावर मात करू शकतो किंवा त्याचं व्यवस्थापन करू शकतो. तणावापासून कोणालाही मुक्ती मिळू शकत नाही, परंतु त्याचं योग्य व्यवस्थापन जर आपल्याला करता आलं तर त्यापासून आपण सहज मुक्ती मिळू शकतो. म्हणून तणावाला घाबरण्याचं कारण नाही. त्यापासून फक्त आपल्याला मुक्ती मिळवता आली पाहिजे आणि तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी तणावाचं योग्य व्यवस्थापन, योग्य वेळेमध्ये,
योग्य कालखंडामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. आणि जर योग्य कालखंडामध्ये आपण तणावाचं व्यवस्थापन केलं तर तणाव आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान करू शकत नाही.